नागपुर शहर के पुलिस उपायुक्त निकेतन कदम द्वारा दी गई जानकारी के अनुसार नागपुर शहर में ऑपरेशन ठंडर चलाया जा रहा है। इसके तहत कलमना पुलिस ने जबरदस्त कार्रवाई करते हुए गांजा तस्करी करने वाले आरोपी को फिल्मी स्टाइल में गिरफ्तार किया है। इस मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया है और पुलिस आगे की जांच कर रही है। इस बारे में और जानकारी पुलिस उपायुक्त निकेतन कदम ने दी है। कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये जवळपास आपण 108 किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 व्हेइकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्या देखील आपण सीज केलेले आहेत। आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशा मधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत आणि सध्या आपल्याला अधिकचे 2 आरोपी म्हणजे 2 आरोपी आपले अटक झालेले आहेत आणि अजून 2 आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत। त्यांच्यावर आपली टीम काम करत आहे आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत। ओरिसामध्ये किंवा आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीने शेतामध्ये अवैध पद्धतीने उगवला जातो गांजा, तिथपर्यंत नागपूर पोलीस पोहोचणार आहे का? कुठे हा उगवला गेला किंवा पिकवला गेला? अगदी बरोबर, जी क्वांटिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहेत। त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्सचा मुद्देमाल आहे तो नागपूर सिटी पर्यंत कुठून येतो तिथेपर्यंत आपण नक्कीच जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत। हा गांजा नागपूरमध्येच येत होता की कुठे बाहेर जात होता आणि नागपूरमध्ये तिथे सांगितलेलं आहे की फक्त नागपूर पुरता मर्यादित नव्हता, तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता। त्याच्यानंतर ते जे ड्रग पेडलर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते ही अशी प्राथमिक माहिती आहे। परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत जसे मोबाईल कॉलच्या डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईलचं अनालिसिस असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूरमधले एक्झिस्टिंग जे ड्रग पेडलर्स आहेत आपल्या रेकॉर्डवरचं त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच। त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूर पुरता मर्यादित होता की बाहेरही इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार होता। ओरिसातून येत असेल तर DRI इंटेलिजन्सने काही वर्षांमध्ये कारवाया केलेल्या नक्षली करता हा सगळा गांजा विक्रीचा मॉडेल ऑपरेंडी कशी असते तसं काही आहे का आणि त्या लिंक मधनं काही आहे? नाही, आता सध्या तरी प्राथमिक चौकशीमध्ये अजून असं निष्पन्न झालेलं नाहीये याच्यामध्ये काही नक्सल लिंक आहे किंवा कसं। जसं सांगितलं की आपल्याकडे त्यांचे मोबाईल्स देखील आहेत आणि काही 2 संशयित आरोपींची नावं देखील आहेत की जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे जे इतर अँगल आहेत त्याच्यामध्ये असू शकतो का तो अँगल ते देखील आपण चेक करणार आहोत। इन त्योहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, LED टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो AC। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कांटी। वेलकम टू M&M ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल, जहां आपको क्वालिटी एजुकेशन, क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स, सेफ और सपोर्टिव एनवायरनमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज। Building a prosperous community, inspiring a better future.